नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा आरोप. अजितदादा, तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्याला पाठीशी घालू नका. न्याय मागताना वैभवी देशमुख यांना अश्रू अनावर. तहसीलदारांवरील हल्ल्याचा परतूर तहसील कर्मचाऱ्यांकडून निषेध. तहसील कर्मचाऱ्यांचा 10 मार्चपासून काम बंद आंदोलनाचा इशारा. देशासाठी लढून मारायचं की घरात बसून सडून मारायचं, माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांची प्रतिक्रिया. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच बीड जिल्ह्यामध्ये चुकीच्या गोष्टींना थारा देण्यात आला. चुकीच्या गोष्टींवर ताबा मिळवण्यात प्रशासनाला अपयश आलं, त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढली, असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलंय. संतोष देशमुख यांच्या अगोदरच आवादा कंपनीचे स्टोअर इंचार्ज आणि मॅनेजर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. तेव्हा जर लक्ष दिलं असतं तर संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती, असं धनंजय देशमुख म्हणाले. बारामतीमध्ये आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. बीड जिल्ह्यामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये जो हत्या झाली त्याच्या अगोदरचा कालखंड असा होता की कुठलीही गोष्ट जी चुकीची झालेली आहे ती वेळेत तिला त्याच्यावर ताबा मिळवला नाही, चुकीला चूक म्हणलं गेलं नाही. म्हणून जी गुन्हेगारी जी तिथं वाढलेली आहे, जे अपहरणाचे प्रकार वाढलेले आहेत, या हत्या होण्या अगोदर जे स्टोअर इंचार्ज आहेत शिंदे साहेब आणि स्टोअर मॅनेजर, त्यांना अपहरण केलं होतं 28 मेला. त्यावेळेस जर ॲक्शन घेतली असती यंत्रणेनं तर ह्या पुढच्या कुठल्याही घटना घडल्या नसत्या, किंवा तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं. हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. अजितदादा, तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्याला पाठीशी घालू नका. आम्हाला न्याय द्या, अशी मागणी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने केली. त्यांच्यासारख्या लोकांमुळे आमच्यासारख्यांचं जगणं मुश्किल झालं असल्याचं वैभवी देशमुख म्हणाल्या. ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांचा जीव गेला ती कुणासाठी मागितली जात होती? माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता, असे प्रश्नही त्यांनी विचारले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्वधर्मीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख यांना अश्रू अनावर झाले. कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परतूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी परतूर तहसील कर्मचाऱ्यांनी 10 मार्चपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला असून त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन परतूर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलंय. मला सांगा, आज तुम्ही काय नेमकं निवेदन कशासाठी दिले? दिनांक 7/3/2025 रोजी रात्री 12:30च्या सुमारास तहसीलदार यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी यांनी 10/3 बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. त्याबाबतचे निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी परतूर यांना सादर केले आहे. आपली मागणी काय आहे? आमची मागणी की त्या ज्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, अशा मागण्या आहेत. आपलं नाव? माझं नाव विनोद कुमार भालेराव, नायब तहसीलदार परतूर. देशासाठी लढून मारायचं की घरात बसून सडून मारायचं, अशी प्रतिक्रिया माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी काँग्रेसच्या सद्भावना यात्रेत व्यक्त केली. माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील म्हणाले की सरकारविरोधात बोलले की ED, CBI, आयकर मागे लावले जातात, मतदार याद्या बदलतात, यामुळे आता घराघरात पोहोचावं लागेल. महाराष्ट्र काँग्रेसला आज बुद्ध व गांधींच्या मार्गाने चालणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांचं नेतृत्व लाभलंय, तर देशाला राहुल गांधी यांच्या रूपाने एक दमदार नेतृत्व उभं राहिलंय. देशातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या परिस्थितीत आपण देशासाठी लढून मारायचं की घरात बसून सडून मारायचं हे ठरवा, असं आवाहन कोळसे पाटील यांनी केलंय. जालन्यात जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांची आढावा बैठक पार पडली. शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. जालना पंचायत समिती कार्यालयात जालना विधानसभा मतदारसंघातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार खोतकर यांनी विविध ग्रामपंचायतीत जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खोतकर यांनी उपस्थित सरपंच, उपसरपंच आणि
ग्रामसेवकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. साताऱ्यात महिला दिनाचं औचित्य साधून गुन्हेगारांना आळा घालणाऱ्या 70 महिला पोलिसांचा पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. आजच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून त्यांनी सर्वच क्षेत्रात आता यशाची शिखरं गाठली आहेत. शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना देखील या रणरागिणी पोलीस महिलांनी जेलची हवा दाखवली आहे, असं गौरवोद्गार पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी यावेळी काढले. तिला मदतनीस असेल, वायरलेस असेल, CCTVनेस असेल, बार्निशी असेल, तसेच मुद्देमाल कारकून असेल, अर्ज काढण्याचं काम असेल, लॉकअप गार्डचं काम असेल आणि ह्या सर्व महिला या चौकीला देखील आमच्या भरपूर महिला आहेत. त्या महिला या सातारा शहर एवढं मोठं शहर आहे त्या शहराचं काम पाहतात आणि जे वरिष्ठ आदेश देतात त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्यांचा एक सत्कार करणं, त्यांना मोटिवेट करणं हे आमचं काम आहे. त्या अनुषंगानं आज रोजी आम्ही एक छोटेखानी ह्या ठिकाणी कार्यक्रम केला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही ह्यापुढे देखील असंच चांगल्या पद्धतीनं काम करा आणि यापुढे देखील चांगलं काम करतील अशी अपेक्षा बाळगून मी महिलांच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या साहित्याचे जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री महोत्सव आयोजित करण्यात आलाय. महिला आर्थिक विकास महामंडळाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून जालना येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या साहित्याचं प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. हे प्रदर्शन 3 दिवसीय असून यात जालना जिल्ह्यातील 234 गावांतून एकूण 50 बचत गट सहभागी झालेत. बचत गटाच्या महिलांनी स्वतः उत्पादित केलेल्या विविध वस्तू, साहित्य आणि खाद्यपदार्थ या प्रदर्शनात ठेवण्यात आले असून त्याची विक्रीही करण्यात येते. दरम्यान या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून महिलांना यामुळे रोजगाराची एक संधी निर्माण झाली. नमस्कार. महिला आर्थिक विकास महामंडळाचं हे सुवर्ण वर्ष आहे आणि या सुवर्ण वर्षामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्हास्तरीय वस्तू विक्री प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. 3 दिवसीय हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये जे महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत जालना जिल्ह्यातील 234 गावामधून एकूण 50 स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, विविध प्रकारचे उत्पादन आहेत. लाकडी तेल, घाण्याचं तेल आहे, LED बल्ब आहेत, त्यानंतर कुरवड्या पापड्या आणि मिरची पावडर वगैरे बऱ्याच प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आणल्या आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की या माध्यमातून महिलांना बाजारपेठ कशी असावी, त्यानंतर खरेदी करणाऱ्या व्यक्तींच्या अपेक्षा काय असतात, विक्री करताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, ही माहिती या ठिकाणी वाढावी आणि महिलांना एक बाजारपेठेचं व्यासपीठ तयार व्हावं, त्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे.
खोक्या भोसले याच्या अटकेसाठी 2 पथकं रवाना केली असून खोक्यानं शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना धमकी दिली. या प्रकरणात तक्रार आल्यास गुन्हा दाखल करू अशी माहिती पोलिसांनी दिली. भोसले राहत होती जागा वन विभागाची असून वन विभागानं आम्हाला आदेश दिले तर आम्ही कारवाई करू अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धोकरट यांनी दिली. अटकेच्या अनुषंगाने आम्ही 2 पथके रवाना केलेली आहेत. आरोपी मिळून येतच त्याला अटक करू आहोत. आणखीन एक प्रकरण समोर येते नगर पोलीस. त्या प्रकरणामध्ये संबंधित शाळेचे जे प्राध्यापक आहेत ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याची तजवीज ठेवली. काल पोलीस प्रशासन आणि वन विभागाने एकत्रित खोक्याच्या घरी रेड केली होती. काय काय आढळून आलं त्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे आता तिथं ती जी जागा आहे ती जागा खरंच त्याची आहे का वन विभागाची आहे, नेमकी कशा पद्धतीने त्याची कारवाई सुरू होत आहे? काल वन विभाग आणि पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या राहते घरी छापा मारला होता. त्या छाप्यामध्ये जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे लागतात ते जाळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. तसेच जे काही वाळलेलं जे मांस आहे त्या मांसाचे काही अवशेष भेटलेले आहेत. ते अवशेष वन्य विभागाने ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यावरून त्यांच्याकडे वेगळा सविस्तर गुन्हा नोंद करायची प्रक्रिया चालू आहे. मात्र काही हत्यार देखील त्या ठिकाणी दाखल झाला का आणि गांजा देखील सापडला होता, त्याचा देखील वेगळा काही गुन्हा दाखल झाला का? गांजा सापडलेला मला माहिती नाही, त्याच्यामध्ये असेल तर ते त्या पद्धतीने निष्पन्न होईल. हत्यारं सापडले होते त्याच्यावरती काही वेगळा गुन्हा दाखल झाला? हत्यारं म्हणजे ते जळगावच्या पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. तालुक्यातील चोरवड, टिटवी, महिंदळे, भोंडण या गावांमधील शेतकरी जलसंकटात सापडले. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा तीव्र तुटवडा जाणवतोय. त्यामुळे केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना निवेदन देत पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. गिरणा कॅनल चोरवड गावापासून केवळ 6 किलोमीटर अंतरावर असूनही या गावांना या कॅनलद्वारे पाणी पुरवठा होत नाही. परिणामी मका, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा यांसारखी रब्बी पिकं पाण्याअभावी करपून जात आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गिरणा कॅनलमधून सब कॅनल तयार करून या गावांना पाणी पुरवठा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड, भोंडण, टिटवी तसंच भडगाव तालुक्यातील पडासखेडा व मैंदळे या 5 गावांमध्ये आज विहिरींनी तड गाठल्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न तयार झालेला आहे. 4 किलोमीटरला जामदा डावा कालवा गिरणा पाटबंधारे विभागातनं मोठा कॅनॉल आलेला आहे. 5 किलोमीटरवर पाणी समोर दिसतंय, मात्र आम्ही खाली आल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आमच्याकडे कॅनॉल नसल्यामुळे सब कॅनॉल नसल्यामुळे आज आमचे पिकं जळून जात आहेत. आम्हाला प्यायलाही पाणी नाही आहे. तर आमची राज्य सरकारकडे ही मागणी आहे की जो गिरणा पाटबंधारे विभागाचा डावा कालवा आहे त्या कॅनॉलमधनं आम्हाला सब कॅनॉल तयार करून आम्हाला या 4-5 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावं. जवळपास 2000 हेक्टर जमीन ओलिताखाली यामुळे येणार आहे आणि कायमस्वरूपी पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न सुटून आमचे चोरवड, भोंडण, टिटवी, मैंदळे या गावांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून आमचे नामदार जलशक्ती मंत्री CR पाटील साहेबांकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला पाणी द्या. समोर पाणी आहे आणि आमच्या इकडे पिकं चढत आहेत, आम्हाला पाणी नाही. तर 70 वर्षापासून जो पाण्याचा प्रश्न आम्ही मागणी करतोय त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा एवढी मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे. आपलं नाव सांगा. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक
आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील महानगरपालिका मेट्रो स्टेशन ट्रॅकवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बेरोजगारांच्या समस्यांवरून आत्मघातकी आंदोलन केलंय. त्यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ट्रॅकवरून हटण्याची विनंती केली, मात्र कार्यकर्ते हटण्यास तयार नव्हते. त्यामुळं पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना खाली आणले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. बीडच्या केज कळम रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. सदर ट्रक डिवायडरला धडकल्यानं हा अपघात झाला. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र ट्रकच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालंय. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.